नमस्कार मित्रांनो, सीआरयू ऑप्शन ट्रेडिंग अकॅडमीच्या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ज्यांना खरंच ऑप्शन शिकायची गरज आहे, ऑप्शन आणि प्राईज ॲक्शन काय असते, सर्व ऑप्शन हे प्राईज ॲक्शननुसारच मित्रांनो चांगले चालतात. तर पहिल्यांदा आपण निफ्टीच्या चार्टचं ॲनालिसिस बघूया. उद्या आहे 17 तारीख. 17 तारखेचं निफ्टीचं आपण प्रेडिक्शन बघणार आहोत. तर 15 मिनिटाचं चार्टचं पहिल्यांदा आपण ॲनालिसिस करूया. 15 मिनिटाच्या चार्टवर ट्रेंड हा मित्रांनो बुलिश ट्रेंड असल्यामुळे आपण बाईंग साईडलाच सी साईडलाच पोझिशन घेणार आहोत आणि सपोर्ट रेजिस्टन्स कुठे राहतील ते आपण बघूयात. जर आपण वन डेचा चार्ट जर बघितला तर वन डेला मित्रांनो 25,050चा एक रेजिस्टन्स आहे आणि सपोर्ट जर बघितला वन डेला तर 23,500चा सपोर्ट आहे. आता आपण हावरली चार्टवर चेक करूया की हावरली चार्टवर कुठे कुठे सपोर्ट आहेत. तर मित्रांनो, हावरली चार्टवर जर बघितला तर 24,370 आणि रेजिस्टन्स आहे हा 24,850चा. आपण हावरली आणि वन डेचाच रेजिस्टन्स चेक करणार आहेत. त्यानंतर जे प्राईज ॲक्शननुसार लागेल कॅन्डल, त्यानुसार आम्ही तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर माहिती देऊ शकतो. तसंच चला आपण आता बँक निफ्टीचा एक अभ्यास करूया. बँक निफ्टीच्या चार्टमध्ये काय दिसतंय ते बघूया. बँक निफ्टीचा जर आपण वन डेचा जर चार्ट बघितला तर बँक निफ्टी ही कन्सॉलिडेशन झोनमध्ये आहे मित्रांनो. कन्सॉलिडेशन करत आहे. किती दिवस झालं बघा, 1 3 आणि 3 6 आणि 7 दिवस जवळजवळ झाले इथंच खेळत आहे. बँक निफ्टीला रेजिस्टन्स आहे 54,025चा आणि सपोर्ट आहे जवळजवळ 50,400चा. सॉरी. तर आपण आता आज जे आपण आमच्या टेलिग्राम चॅनलवर कॉल दिले होते मित्रांनो, तर त्याचा एक आपण रिव्ह्यू घेऊ. तर चला टेलिग्राम चॅनलवर बघूया. टेलिग्राम चॅनलवर सकाळी आम्ही तुम्हाला इंट्राडेची वॉच लिस्ट लावायला सांगितली होती. इन्फी, मॅक्स हेल्थ आणि पेज इंडस्ट्री हे बाईंगचे स्टॉक दिले होते, कारण मार्केट बुलिश असल्यामुळे बाईंगचे स्टॉक दिले होते. त्यानंतर काय झालं, सकाळी 9:15च्या नंतर मार्केट हे बेरिश ट्रेंडमध्ये गेलं. त्यामुळं आम्ही पुटचा एक कॉल दिला होता. 24,850चा पुट दिला होता. पण हा जो पुट आहे मित्रांनो, हा आपल्या किमतीला आलाच नाही. नंतर काय केलं, आम्ही एक ATGL या शॉर्ट सेलिंगचा स्टॉक दिला होता 718ला 9:41 723चा टॉप लॉस दिला होता. 723चा टॉप लॉस हा उडवला होता. त्यानंतर आम्ही परत टॉप लॉस हिट झाल्यानंतर टेलिग्राम चॅनलवर सूचना दिली होती, टॉप लॉस हिट झाला आहे, परत री घ्या म्हटलं होतं 720ला आणि 730चा टॉप लॉस दिला होता. 700चं टार्गेट दिलं होतं. पण मित्रांनो 700ला क्लोज झाला तो. दुसरा आम्ही दिला होता, तिसरा कॉल दिला होता 53,700चा पुट दिला होता 521ला. तो जवळजवळ बाय झाला 11:45 सॉरी बाय झाला तो जवळजवळ 1:37 आणि त्याने टॉप लॉस लगेच उडवला पुढच्या अर्ध्या तासामध्ये. नंतर आम्ही दिला होता 24,650चा कॉल. 24,650चा कॉल 165ला बायला दिला होता. 151चं टार्गेट दिलं होतं मित्रांनो. आपण आता हा कॉल बघूया. 24,650चा कॉल 24,650चा 165ला दिला होता. जवळजवळ इथे दिला होता 165ला आणि टार्गेट दिलं होतं 195. 196 मारला होता मित्रांनो. टार्गेट हिट झालं होतं. तसंच आपले 2 कॉल फेल आणि 2 कॉल ओके झाले होते. म्हणजे एक कॉल आपल्या किमतीला आलाच नाही मित्रांनो आणि दुसरा कॉल आपल्या किमतीला येऊन टॉप लॉस आपला हिट केला. म्हणजे 2 टॉप लॉस गेले
आणि दोन दोन ट्रेडमध्ये प्रॉफिट झाला. तर चौथा एक कॉल दिला होता आम्ही 2:45ला जवळजवळ फिन निफ्टीचा 24,900चा पुट, 272 273ला बाय, 260चा टॉप लॉस होता, 330चं टार्गेट होतं. तर आता आपण फिन निफ्टीचं बघूया. 24,900चा पुट दिला होता बघा हा. तर हा 272 73ला दिला होता. ह्या कॉलमध्ये जवळजवळ आपल्याला 28 पॉईंट आलेले आहेत. जर आपण ओव्हरऑल जर बघितलं तर आपण ट्रेडिंगमध्ये फायद्यातच आहोत. तर चला मित्रांनो, ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे त्यांना आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि दररोजच्या अपडेट घ्या. एक चांगला प्रॉफिटेबल ट्रेडर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.